आपले यूट्यूब चॅनल फौजी वाईफ निलिमामध्ये। तर आजचा विषय आहे, आपण आज जाणून घेणार आहोत सोळा सोमवारबद्दल थोडक्यात माहिती। थोडक्यात म्हणजे मी तुम्हाला उपवास कधी करायचा, कसा करायचा किंवा आपण उपवासाचं उद्यापन कसं करायचं त्याबद्दल सर्व काही माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि त्याबद्दल मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत किंवा तुम्हाला समजेल किंवा तुम्हाला कळेल या भाषेमध्ये मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगणार आहे। तर तुम्ही स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता की 16 सोमवारी खूप कठीण आहेत, करणं शक्य नसतं किंवा खूप काही आपल्या मनात प्रश्न असतात की त्याचे नियम वगैरे खूप कडक आहेत, असं आपण भरपूर प्रकारे असे खूप प्रश्न आहे की ते आपण सगळे ऐकलेले आहेत। तर आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पहिलं आहे, आपल्या मनात एक डाऊट असतो की हा उपवास हा व्रत फक्त महिलांनीच केला पाहिजे का? तर तसं काहीच नसतं। 16 सोमवार व्रत महिला, पुरुष किंवा मुलगा किंवा मुलगी कोणीही करू शकते या व्रताला। मी हे व्रत करू शकते किंवा करू शकतो की नाही असं, त्यामुळे हा व्रत सगळ्यांना करायला चालतो। तर हे व्रत सुरुवात कधीपासून करायची किंवा कशी करायची, तिची पूजा कशी असते किंवा त्याचं उद्यापन किंवा ती पूजा कोणत्या वेळेला करायची, तर ते आपण आता पाहू। तुम्हाला काही एकदम विशेष आजार आहे किंवा तो जातच नाहीये किंवा निघतच नाहीये, तो आजार तुमचा पिछाच सोडत नाही डायरेक्ट, किंवा खूप कष्टमय जीवन आहे तुमचं, खूप दुःखांनी भरलेलं जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट आहे, तर तुम्ही ह्या उपवासाला या व्रताला सुरुवात तुम्ही वैशाख महिन्यामध्ये करू शकता। वैशाख महिन्याच्या पहिल्याच सोमवारी तुम्ही या उपवासाला सुरुवात करा। त्यानंतर ज्यांचं मुलगा किंवा मुलगी, हे मुलगा चांगल्या पत्नीसाठी आणि मुलगी ही चांगला पती मिळण्यासाठी हे उपवास करू शकता, किंवा नोकरीमध्ये चांगली आपल्याला पोस्ट मिळायला पाहिजे किंवा वरची जागेवर आपली पोस्टिंग झाली पाहिजे यासाठी, व्यवसायामध्ये व्यापारामध्ये चांगली पदप्रतिष्ठेसाठी आपण हा व्रत करू शकतो। आता हे व्रत सुरुवात कधीपासून करायची, तर या व्रताला सुरुवात असते मार्गशीर्ष महिन्यापासून। हा मार्गशीर्ष महिन्यापासून उठवला जातो। आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे श्रावण महिन्यापासून कोणत्या 16 सोमवारची सुरुवात होते, तर श्रावण महिन्यापासून ज्यांचे गर्भधारण होत नाहीये किंवा ज्यांचे गर्भ राहत आहे पण अर्ध्यामध्येच नष्ट होऊन जाते किंवा गर्भ पडून जातोय त्याच्यासाठी, किंवा कोणाला मूलबाळच नाहीये त्याच्यासाठी, किंवा आपल्या ज्या काही इच्छा असतील मनातल्या अजून त्यासाठी तुम्ही हे व्रत श्रावण सोमवारच्या पहिल्या सोमवारपासून सुरुवात करायची। तर आता व्रताचे आता सकाळपासून आपलं नियोजन कसं पाहिजे किंवा त्याचे नियम कसे आहेत हे तर तुम्हाला आता समजलं। त्यानंतर सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं, म्हणजे 3 ते 5च्या दरम्यान मध्ये उठायचं तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये। त्यानंतर उठल्यानंतर तुम्ही आंघोळीसाठी आपण फ्रेश होण्यासाठी जाणार। आंघोळीच्या पाण्यात थोडीशी काळी तीळ टाकायची। काळी तीळने आपले म्हणजे नकारात्मकता सगळी नष्ट होऊन जाते, त्यासाठी मग आपल्या शरीरात पण जी नकारात्मकता आहे ती त्याच्याने आपण वरच्या अंगाची आपण अंतरात्म्यात आपल्याला देवाला पण माहिती की आपल्या मनात काय चालू आहे असं, मग त्यासाठी वरच्या वर होत असेल तर काळी तीळ टाकायची, थोडीशी चुटकीवर टाकायची फक्त काळी तीळ, ती टाकायची आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये। त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून घ्यायची, व्यवस्थित फ्रेश वगैरे होऊन जायचं, घरात झाडू मारून घर वगैरे पुसून तुम्ही व्यवस्थित घरामध्ये साफसफाई करून घ्या सकाळच्या सकाळी। त्यानंतर तुम्ही उंबरठ्याला जर का हळदीचा लेपन लावत असेल की आपल्या घरात निगेटिव्हिटी नको यायला पाहिजे, सकारात्मकता राहायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही आधी हळदीचं लेपन करून घ्या। त्यानंतर तुम्ही देवांची पूजा करून घ्या। सकाळी काही पूजा नसते त्याची, फक्त नॉर्मल तुम्ही जशी रोजची डेलीची पूजा करतात तशीच पूजा ती सकाळी करायची आहे। त्यानंतर तुम्ही देवांना आंघोळ वगैरे घालायची, तुमची पूजा जशी तुम्ही रोज करताय तशी पूजा करून घ्यायची। तुमची पूजा झाल्यानंतर शिवलीलामृत तुम्ही ऐकलेलं असेल, शिवलीलामृत मधला 11वा अध्याय तो वाचायचा सकाळी। त्या दिवशी दिवसभर काहीच नसतं, संध्याकाळी डायरेक्ट पूजा असते, पण शिवलीलामृत वाचलं पाहिजे हे मला असं माहिती झालेलं होतं, तर मी पण केलेले 16 सोमवारचे उपवास, त्यानुसार मी तुम्हाला सांगते की मी सकाळीच शिवलीलामृतचा 11वा अध्याय हे वाचन करायची। हे तुम्ही दर सोमवारी करायचं। तसंच सकाळी आपली आंघोळ वगैरे झाली, फ्रेश वगैरे झाली, आपली देवपूजा झाली की त्याच्यानंतर तुम्ही फ्री झाले की तुम्ही लगेच ते शिवलीलामृत वाचायला सुरुवात करायची, 11वा अध्याय।
ते वाचन झालं. त्याच्यानंतर दिवसभर आपल्याला तुम्हाला जर का जास्त राहिलं जात नसेल तर तुम्ही फक्त पाणी किंवा साखर घेऊ शकता. तसं ऐकलेलं आहे मी, चहा वगैरे पण घेतात बुवा असं. पण ज्या पुस्तकामध्ये जर का पाहिलं ना आपण 16 सोमवारच्या याच्यात, त्याच्यात सांगितलेलं आहे की त्याच्यात दिवसभर निराहार राहावं लागतं बुवा असं. आणि मी पंडित विश्रांत यांचं पण ऐकलेलं आहे की दिवसभर काहीच नाही, संध्याकाळी फक्त आपण व्रत सोडायचं आणि तेव्हा तो प्रसाद असतो. त्यासाठी दिवसभर काहीच घ्यायचं नाही. तुम्हाला जास्त जर का वाटलं तर तुम्ही पाणी किंवा साखर थोडीफार घेऊ शकता, पण नाही घेतलं तर अतिउत्तम, कारण तो निरंकार उपवास असतो त्यासाठी. त्याच्यानंतर मग संध्याकाळी पूजा कशी करायची, तर तुम्ही पशुपतिव्रत ऐकलेच असतील किंवा सगळ्यांनी, आता सगळ्यांनाच माहिती झालेली आहे तर सगळ्यांनीच केलेले असतील. त्यासाठी मग तुम्ही आधी पूजेचा ताट तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे, तुम्ही भस्म घ्यायचं, तुम्ही एक लाल धागा घ्यायचा, एक नारळ घ्यायचं, म्हणजे कलशची पूजा आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये कलश मांडायचा. अगोदर तुम्ही एक पाट ठेवा. पाट ठेवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर पांढरं, तुमच्याकडे जे वस्त्र असेल किंवा रुमाल असेल, तुम्ही पांढरं वस्त्र घ्या, तुम्ही त्या पाटावर टाका. तिथे एक कळस ठेवायचा. त्या कळशामध्ये तुम्ही नाणे टाकून द्या, तांदूळ, फूल आणि हळदी, कुंकू असं ते कलशामध्ये तुम्ही टाकून द्या. त्याच्यावर तुम्ही नागेलचे पान घ्या किंवा तुमच्याकडे आंब्याचे पान असेल तर आंब्याचे पानं घाला. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर श्रीफळ ठेवा, म्हणजे नारळ ठेवा. हे झालं तुमचं आता असं म्हणजे. तर तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार करायची. जशी आता तुम्ही श्रावण शिवरात्रीला तयार केलेली असणार ना, तशीच पार्थिव शिवलिंग तयार. पार्थिव शिवलिंगसाठी तुम्ही तयार करण्याच्या अगोदर तुम्ही घरात माती घ्या. शुद्ध जागेवरची माती आणायची, तिथे काही घाण वगैरे केलेली नसेल अशा ठिकाणावरून तुम्ही माती आणा. ती माती घरात आणली की त्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये आधी एक कलश भरून ठेवून द्यायचा. सकाळी तुमची जेव्हा पूजा वगैरे झाली ना तेव्हा एक कलश भरून घ्यायचा आणि तो आपल्या किचन मध्ये ठेवून द्यायचा. आपण जिथे पाण्याचा माठ वगैरे ठेवत असतो तिथे. त्याच्यावर एक ताते ठेवायची, त्याच्यामध्ये ठेवायचा एक तांदूळ ठेवायचा. त्याच्यानंतर तुम्ही माती घेऊन या. माती आणल्यानंतर तुम्ही ते पाणी जे किचन मध्ये ठेवलेलं असणार तांब्यामध्ये, ते पाणी घ्यायचं, ते त्याच्यावर शिंपडायचं. किंवा तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजल घालायचं असेल, गंगाजल पण टाकून घ्यायचं किंवा द्यायचं. किंवा ते पण नसेल तर तुम्ही साधं दूध पण टाकून त्याला म्हणजे फक्त शुद्ध करून ते पाणी तुम्ही पहिले आल्या घरात आल्यानंतर तुम्ही मातीवर पहिले ते पाणी शिंपडायचं आहे. ते पाणी शिंपडल्यानंतर मग आता तुम्ही त्याची पार्थिव शिवलिंग तयार करायची. पार्थिव शिवलिंगसाठी तुम्ही एक प्लेट घ्यायची. प्लेटवर तुम्ही आधी बेलपत्र ठेवायचं. बेलपत्राची दंडी आपल्याकडे ठेवायची आणि ते पत्ता तिकडे ठेवायचा आणि त्याच्यावर तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार करायचे. पार्थिव शिवलिंग पण तयार करताना आधी पहिले पिंड बनवायची. आधी खालचा भाग हस्तकमल बनवायचं नाही. आधी पहिले पिंड बनवायची. पिंडानंतर मग त्या हस्तकमलला सुरुवात करायची. मग आपली पार्थिव शिवलिंग ही तयार झाली. आता तिला दुपारीच किंवा तुमची पूजा झाल्यानंतर पण तुम्ही करून ठेवून द्यायची तिला, म्हणजे आपल्या पूजेच्या वेळेपर्यंत ती व्यवस्थित सेट होऊन जाते. आता ती आपली पार्थिव शिवलिंग तयार करून झाली. तर पूजेच्या साहित्यासाठी तुम्हाला त्यात लागणारे भस्म घ्यायचं. त्याच्यानंतर काळी तीळ, काळी मिरी किंवा लवंग किंवा तुम्हाला तांदूळ घ्यायचे. तुम्हाला शिवामूठ व्हायची असेल, कारण आता श्रावण महिन्यामध्ये शिवामूठ वाहण्याचं खूप महत्त्व. हळदी कुंकुम पण घ्यायची. त्याच्यानंतर अत्तर घ्यायचं. तुम्ही वस्त्र म्हणून जर का लाल पंचरंगीचा धागा असतो ना तो, किंवा लाल किंवा पिवळा असा धागा मिळतो, तो धागा पण घ्या तुम्ही. त्याच्यानंतर जनेऊ घ्यायचंय. वस्त्रासाठी तुम्ही कापसाचं जे वस्त्र असतं, आपण असं म्हणजे साईडला असं बारीक केलेलं असतं आणि मध्ये थोडं जाड असतं, तसं वस्त्र तयार करायचं. ते वस्त्र पण असतं. त्यामध्ये अजून दूध, दही, शहद, साखर, मध असं तुम्ही हे पंचामृताचे साहित्य तुम्ही घ्यायचे. तूप, ते पंचामृत तुम्ही पंचामृत पण तयार करू शकता किंवा तुम्हाला वेगवेगळं व्हायचं असेल तुम्ही वेगवेगळं पण व्हायचं. जसं आता शिवरात्रीमध्ये केलेलं होतं, पंचामृतचा पण अभिषेक करायची आणि स्पेशल महादेवावर त्याचा पण अभिषेक केला होता. तर तुम्हाला स्पेशल पण करायचं असेल तुम्ही स्पेशल पण करा. आणि त्यानंतर पंचामृतचा करायचं असेल सिंपल तर पंचामृतचा पण करा. मी पंचामृत पण घ्यायची आणि स्पेशल पण घ्यायची. त्यानंतर हे झालं आपलं पूजेचं साहित्य. आता त्यात घ्यायचं 1 लोटा जल. आपण दूध पण हे कच्चंच घ्यायचं आणि गाईचं घ्यायचं. त्याच्यानंतर तूप, दिवे पण तुपाचेच लावायचा. आधी आपण पूजेला बसण्याच्या आधी पहिले दिवा प्रज्वलित करायचा. तर आपण पहिले
घीचे पण 2 दिवे घेतलेले. हे झालं. त्याच्यानंतर दिवसभर आपल्याला निराहार राहायचंय, काहीच खायचं नाहीये. त्यासाठी फक्त साखर किंवा पाणी तुम्ही थोडंफार नॉर्मल घेऊ शकता. आणि असंच जर करायले तर ते पण चांगलं आहे, किंवा पाणी पण पिलं तरी पण काही हरकत नाहीये. तर हे झालं. आता पूजेला सुरुवात कधी करायची आणि पूजेसाठी लागणारा हा प्रसाद कसा तयार करायचा. तुम्ही पशुपतिव्रत पकडलेच असतील, तुम्हाला माहितीच असेल पशुपतिव्रत बद्दल, कारण परमपूज्य पंडित प्रदीप सिरोरवाले महाराजांनी सांगितलेलं जे आपल्या पशुपतिव्रताचा, आणि त्याचा खूप जणांना अनुभव पण आलेला आहे त्यासाठी. तर पशुपतिव्रतच्या प्रसादामध्ये आणि या प्रसादामध्ये काही एवढा फरक नाहीये, नॉर्मल फरक आहे. फक्त आपण पशुपतीचे व्रत पकडतो त्यामध्ये आपण 3 हिस्से केलेले असतात चुरम्याचे. पहिले आपण कणिक घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंफार तूप किंवा घालून आपण कणिक भिजायची, त्याच्या पोळ्या करायच्या. त्यात तेल वगैरे लागू द्यायचं नाही, कारण तुपाचे राहतात ते. त्यासाठी मग त्या पोळ्या वगैरे भाजून घ्यायच्या, त्याच्यात चुरमा करायचा, त्याच्यात गूळ आणि तूप मिक्स करायचं, असा तो चुरमा करायचा. त्याच्यानंतर त्या चुरमाचे 3 भाग करायचे. तर पशुपतिव्रत मध्ये आपण 2 भाग हे महादेवाला अर्पण करायचे आणि 1 भाग आपण स्वतःसाठी प्रसाद म्हणून घेऊन यायचे. तर या उपवासामध्ये थोडं वेगळं आहे की या उपवासामध्ये, या व्रतामध्ये आपण 1 भाग शिवाला म्हणजे महादेवांना देतो आणि 2 भाग हे आपल्याकडे आणतो. तर 2 भाग हे कोणते, तर 1 भाग आपल्या ज्याने उपवास पकडलेले म्हणजे ते आपल्यासाठी, आणि 1 भाग असतो ना तो आपल्या घरातल्या सदस्यांसाठी, म्हणजे प्रसाद म्हणून आपण त्यांना द्यायचा असतो. तर हे असं झालं प्रसादाचं. आणि आपण पशुपतीमध्ये ना व्रत जेव्हा संपन्न करतो तेव्हा आपण तो प्रसाद आधी ग्रहण करतो. जो आपण चुरमा जो नैवेद्य दिलेला असतो तो आपण ग्रहण करतो, आणि त्याच्यानंतर आपण जेवण करत असतो. तर या उपवासामध्ये मीठ चालत नाही, तर हे फक्त त्या चुरम्यावर सोडायचा असतो. आणि तो पण जर का तुम्हाला जात नसेल, कोणाकोणाला दिवसभर आपण खाल्लेलं नसतं तर संध्याकाळी पण जर का खायला बसले तर ते जेवण जात नाही, किंवा गोड गोड होऊन जातं जास्त, म्हणून ते पण आपल्याला जात नाही. तर ते पंडित मिश्रा महाराजांनी पण सांगितलेलं आहे की तुम्हाला जर का जात नसेल तर तुम्ही घरातल्या सदस्यांना पण त्याच्यातून थोडाफार देऊ शकतात बुवा. आता ही झाली आपली पूजा. कोणत्या वेळेला करायची, आता ही म्हणजे प्रदोष कालमध्ये, जेव्हा सूर्य मावळण्याच्या याच्यात असतो ना संध्याकाळी, तेव्हा करायची. म्हणजे 4 नंतरच सुरुवात करायची त्याला, 5च्या आसपास. तर ही पूजा करायची. आणि ही पूजेला सुरुवात करायच्या अगोदरच तुम्ही एक पाट ठेवा किंवा चौरंग ठेवा. तुमच्याकडे चौरंग असेल तर चौरंग ठेवा, किंवा चौरंग नसेल तर पाट असेल तर पाट पण ठेवा. त्यात पाटवर ठेवायचं पांढरं वस्त्र ठेवल्यानंतर उजव्या साईडला ठेवायचा कलश. आधी खाली तांदूळ ठेवायचे, त्याच्यानंतर त्याच्यावर ठेवायचा कलश. कलशमध्ये पाणी भरून घ्यायचं, त्याच्यामध्ये घालायचं नाणं, 1चं 2चं तुमच्याकडे जे असेल ते त्याच्यात नाणं घालायचं. त्याच्यानंतर फूल घालायचं 1. त्याच्यानंतर अक्षदानंतर हळदी कुंकू असं ते कलशामध्ये टाकून द्यायचं. आणि त्याच्यानंतर वरतून तुमच्याकडे नागाचे पत्ते असेल तर नागाचे पत्ते, किंवा आंब्याचे पण मिळाले तरी आंब्याचे पण आपण त्याच्यावर ठेवून, त्याच्यावर नारळ श्रीफळ हे ठेवून द्यायचं व्यवस्थित. हे झालं. आता आपण जे चौरंग ठेवलं आहे त्याच्या उजव्या साईडच्या कोपऱ्याला. आता त्याच्यानंतर आपण पार्थिव शिवलिंग तयार केलेली, ती पार्थिव शिवलिंग आता इकडच्या साईडला ठेवायची कलशच्या. तर तिथे ठेवली. त्याच्यानंतर गणपतीची पण आपण मोठी प्लेट घ्यायची थोडी, म्हणजे आपल्या पाठवर मावेल अशी, त्याच्यामध्ये आपण शिवलिंग तयार करायची. तिथेच गणपती पण ठेवा तुम्ही एका छोट्या प्लेटमध्ये. हे असं झालं आपल्या. तुम्ही त्याच्या अवतीभोवती रांगोळी वगैरे काढून घ्या. रांगोळी काढल्याने कसं मन प्रसन्न वाटतं, आपण पूजा करतोय याची पण फिलिंग येते आपल्याला पण, आणि आपल्याला पण मनाला चांगलं वाटतं. कारण रांगोळी ही शुभ कार्यांमध्येच काढली जाते. तर रांगोळी वगैरे काढून घ्या तुम्ही. आधीच पाणी रांगोळी काढा, किंवा तुम्हाला कलरची काढायची असेल कलरची काढा. ती रांगोळी काढल्यानंतर आता पहिले आपण पूजेला सुरुवात करणार आहे तेव्हा वस्त्र वगैरे व्यवस्थित आंघोळ वगैरे करून घ्यायची तेव्हा पण. मग त्याच्यानंतर वस्त्र, आता तुम्हाला पूजेच्या वेळेस आता तुम्ही एकच ड्रेस किंवा साडी हा एकच डिसाईड करून घ्यायचा की मला 16 सोमवारपर्यंत तेच घालायचं आहे. असं मी तसंच ठरवलं होतं. तुमच्या चॉईसनुसार करू शकतात तुम्ही. मी तर पूर्ण 16 सोमवार पकडले ना, तोपर्यंत त्या एकाच साडीवर होती पूर्ण 16 सोमवारपर्यंत, जोपर्यंत माझे पूर्ण झाले तोपर्यंत. आणि तुमच्या मनात अजून एक डाऊट येईल की 16 सोमवार करताना जर का मध्ये काही अडचणी आल्या, आता महिलांना अडचण येते, तर ती महिलांना जर का अडचण आली
तर तो सोमवार आपण पकडायचा, म्हणजे जशी आपण पूजा करतोय ना तशीच पूजा करायची, फक्त तो ग्राह्यामध्ये पकडला जात नाही. आणि त्या दिवशी आपण प्रसाद पण आपण तयार करतच नसतो, त्या दिवशी तो असाच उपवास असतो डायरेक्ट, त्या दिवशी काहीच ग्रहण करत नाही. आणि तुमची जर काही इच्छा असेल तर तुम्ही त्या दिवशी एखादं फळ निश्चित करून घ्या, की जेव्हा तुम्ही पूजेच्या वेळेस संकल्प करणार ना तेव्हाच सांगून द्यायचं की जेव्हा मला काही अडचण आली तर मी त्या दिवशी एखादं फळ किंवा हे ग्रहण करेल बुवा असं. आता तुम्ही फळ निवडून घ्या, तसं केळी म्हणा किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही त्या दिवशी फळ, पण शक्यतो केळीच घ्यायची. तर तुम्ही ते त्या दिवशी ठरवून घ्यायचं संकल्प घेताना की मी 16 सोमवार पकडेल तोपर्यंत, पण जर का मला त्यामध्ये जर का काही अडचण आली तर मी त्या दिवशी हे फळ घेणार आहे असं. तर ही झाली आपली अडचणीचा विषय, किंवा आपल्याला सूतक होतं किंवा वरती होती त्यावेळेस पण आपण म्हणजे ते तसं बोलून द्यायचं की आम्हाला जर का मध्ये काही अडचण आली तर आम्ही त्या दिवशी हे फळ घेणार आहे, कारण आपण त्या दिवशी पूजा केलेली नसते तर आपला प्रसाद हा नसतो खायला. त्यासाठी मग कोणाकोणाला नाही होत, कारण संध्याकाळी तरी म्हणजे थोडंफार अन्नाचं कण गेला आपल्या पोटामध्ये, पोळीचं म्हणा, तर थोडंफार निवांत वाटतं. पण त्या दिवशी जर का काहीच नसेल तर मग त्या दिवशी तसं बोलून घ्यायचं की मी एक श्रीफळ खाणार आहे बुवा असं, म्हणजे फळ, श्रीफळ म्हणजे माझ्या तोंडात श्रीफळ येत आहे आता, केळीचं वगैरे असं मी एक फळ खाईल बुवा असं. 1 किंवा 2 तुमच्या याच्यानुसार तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर आता पूजेला सुरुवात करायची कशी, आपण कोणत्याही पूजेला सुरुवात गणपतीपासून करत असतो. तसंच तुम्ही शिवलिंग तयार करताना पण आधी गणपतीचं आवाहन करायचं आणि आपली इच्छा बोलायची आधी, की आपण शिवलिंग तयार करताना आपली इच्छा काय आहे, आपली जी मनात आपण इच्छा पकडून जो व्रताला स्टार्ट करतोय तर ती इच्छा आपण पहिले मनात बोलून घ्यायची. तो जेव्हा आपण शिवलिंग तयार करतोय तेव्हा आधीच नमस्कार करून घ्यायचा त्या मातीला, आणि तेव्हाच आपली श्री गणेशांना आवाहन करायचं की आता तुम्ही, आणि महादेवांना पण आवाहन करायचं, पण पहिले श्री गणेशांना करायचं, कारण आपण कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम पूज्य श्री गणेशांनाच वंदन केलं जातं. त्यासाठी पहिले श्री गणेशांची पूजा मनात आणायचं की आता तुम्हीच आहे बुवा असं. ते झालं. त्याच्यानंतर आता इथे पण आता जेव्हा तुम्ही पूजा करणार आहे, आपला प्रसाद तर तयार करून राहिला, तुम्ही पोळ्या वगैरे मध्ये सांगितलं तसं तुम्ही प्रसाद तयार करून घ्यायचा. तर मी सांगितलं तसा तुम्ही प्रसाद तयार करून घ्यायचा. प्रसाद तयार केल्यानंतर तुम्ही आता पाट मांडायचं पण सांगितलेलं आहे. पाट नंतर आता आपण पूजा करायच्या वेळेस एका ताटमध्ये तुम्ही छोट्या छोट्या वाट्यांमध्ये म्हणा असं तो सगळं सामान व्यवस्थित साहित्य, आपल्या पूजेचं सगळं साहित्य, सामग्री, अभिषेकची सगळी साहित्य तुम्ही एका ठिकाणी ठेवून घ्यायचंय. त्याच्यानंतर धूप, अगरबत्ती हे तर आपल्याला माहितीच आहे, तर हे सगळं साहित्य तुम्ही घेऊन घ्यायचं. त्याच्यानंतर आता पूजेला सुरुवात करायची. ते तर बोलले मी तुम्हाला प्रदोषकालमध्ये, म्हणजे संध्याकाळच्या 4 नंतर 5च्या आसपास तुम्ही ही पूजा करून घ्यायची. तर आता पूजेला सुरुवात करायची, तर आधी पहिले दीप प्रज्वलित करून घ्यायचं, कारण आपण पहिले कोणतीही पूजा करताना पहिले अग्निदेवाला आवाहन केलं जातं. तर पहिले म्हणजे आपलं दिवा वगैरे लावून घ्यायचा. दिवा लावून घेतला की त्याला एक साईडला ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला धूप लावायचे, जर तुम्हाला आवडत असेल की आधीच धूपबत्ती लावून द्यायची आहे तर तुम्ही आधीच अगरबत्ती लावून द्या किंवा धूप लावून द्या, किंवा नंतरही लावली तरी चालतं. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे, आणि तुम्ही आधीच घेऊन या 16 सोमवारचं कथेचं पुस्तक, हे तुम्ही आधीच घेऊन यायचं आहे. हे 16 सोमवारचं कथेचं पुस्तक आणलं, ते पण तिथे ठेवून द्यायचं, त्याची पण व्यवस्थित ठेवून द्यायचं. ते खाली तुमच्याकडे जागा असेल ना, ते पिंड आपण प्लेटमध्ये पिंड केली त्याच्या मागच्या साईडला ती ठेवून द्यायची. तिथे ठेवून झालं की त्याची पण आपण आता करायची सुरुवात पूजेला सुरुवात करायची. तर आधी गणपतींचा अभिषेक केला जातो. पहिले गणपतींना अंगावर शुद्ध पाणी टाकायचं, त्याच्यानंतर मग तुम्ही पंचामृत घालून आंघोळ करायची गणपतींची. ते आंघोळ केल्यानंतर अजून वापस शुद्ध पाणी घालायचं. त्याच्यानंतर आंघोळ हे झाल्यानंतर पुसून वगैरे घ्यायचं, ते दुसऱ्या पात्रामध्ये पाणी काढून घ्यायचं आणि वापस तिथे गणपतीला ठेवून द्यायचं. गणपतीला ठेवलं त्याच्यानंतर मग हातात आपली घ्यायची सुपारी किंवा बेलपत्र, तुमच्याकडे जे असेल ते सुपारी किंवा बेलपत्र किंवा एक पुष्प घ्यायचे त्याच्यासोबत, आणि अक्षता घ्यायचा आणि एक संकल्प करायचा. संकल्प आता कसा करायचा, तुमची जी इच्छा असेल, ज्या तुम्ही इच्छेने 16 सोमवारच्या उपवासाचं सुरुवात करताय, ती तुम्ही इच्छा त्या संकल्प करत असतानाच बोलायचं की माझी ही अशी इच्छा आहे, किंवा मी
तुमची जी इच्छा असेल ना, कामना असेल तुमची जे उपवासासाठी, ती तुम्ही बोलायची सगळी. ते सगळं तुमचं बोलून झालं, त्या सगळ्या इच्छा वगैरे तुमच्या सगळ्या सांगून झाल्या, तेव्हाच सांगायचं की मला जर का अडथळा आला तर तेव्हा मी मधल्या उपवासामध्ये, जो मला उपवास म्हणजे पूजा पकडली जाणार नाही त्या सोमवारी मी काय खाणार आहे असं मी तुम्हाला बोलली तेव्हा, की तुम्हाला जर का केळं खायचं असेल तर तुम्ही त्या संकल्पामध्ये पण तसंच बोलून द्या की मला. आणि हा संकल्प फक्त पहिल्या सोमवारी घ्यायचा असतो. त्याच्यानंतर 15 सोमवारपर्यंत तुम्हाला फक्त नॉर्मल जशी पूजा करायची तशी पूजा करायची. संकल्प हा पहिल्या सोमवारी असतो. आणि पूजेचे साहित्य जे तुम्ही पहिल्या सोमवारी घेताय ना, तेच तुमचे 16 सोमवारपर्यंत तेच साहित्य पाहिजे. त्यामध्ये काही चेंज करायचा नाही. जे तुमच्याकडे साहित्य पहिल्या सोमवारी आहे तेच साहित्य तुम्ही 16 सोमवारपर्यंत तसंच वापरायचं आहे. तुम्ही आता पहिल्या सोमवारी जर का 108 बेलपत्र घेतले तर तुम्हाला 16 सोमवारपर्यंत 108 बेलपत्र घ्यायचे. किंवा मग तुम्ही जेवढे बेलपत्र 5 किंवा 11 तुम्हाला जेवढे बेलपत्र मिळाले तेवढे तुम्ही, मग जास्त बेलपत्र मिळणार नाही पुढे, त्यापेक्षा मग आपण व्यवस्थित जेवढे मिळाले ना तेवढ्यांमध्ये आपण पूजा करायची. त्यामुळे मग बेलपत्रांचा पण नियम असतो की जी सामग्री आहे ना ती पूर्ण शेवटच्या सोमवारपर्यंत पाहिजे, सेमच पाहिजे असं. तर हे झालं आपलं साहित्याबद्दल, की जे साहित्य आपण पहिल्या सोमवारी घेतले ते 16 सोमवारपर्यंत घ्यावं लागतं असं. त्याच्यानंतर आता तुमचा हा संकल्प पण बोलून झालेला आहे की कसं आपली इच्छा बोलून द्यायची आणि तो तिथे साईडला महादेवांच्या जवळ म्हणजे साईडला टाकायचं, कारण आपण आधी अभिषेक वगैरे केलेला नाहीये तर ते साईडला टाकून द्यायचं तिथे. ते झालं. त्याच्यानंतर आता गणपतींची पूजा पण झालेली आहे, तर महादेवांना पण पहिले पाण्याने अभिषेक करायचा. त्याच्यानंतर तुम्ही पंचामृत टाकायचं, पंचामृताने अभिषेक करायचा आहे, पंचामृताने करून घ्यायचा. त्याच्यानंतर अजून वापस पाणी. आणि तुम्ही जर का स्पेशल घेतलं असेल तर दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 वस्तूंनी पण तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे. आता ते अभिषेक झाल्यानंतर अजून वापस तुम्ही शुद्ध जल टाकायचं. त्याच्यानंतर मग तुम्हाला चंदन लावायचं असेल, तुमच्याकडे जे चंदन असेल ते, किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं पण चंदन, पिरा चंदन असतो, ऑरेंज असतो किंवा व्हाईट असतो, असे चंदनाचे प्रकार येतात, किंवा लाल चंदन, हे असे चंदनाचे प्रकार आहेत. तुम्हाला जे चंदन आवडेल तुम्ही ते चंदन घ्या त्या साहित्यामध्ये. तर चंदनाचं तुम्हाला टिक्का लावून घ्यायचा आहे. तुम्ही त्रिकोण लावा किंवा तुम्हाला साधा टिक्का लावायचा असेल तर साधा टिक्का पण लावतो मी. अभिषेक वगैरे झाला मग त्याच्यानंतर तुम्ही घेतलेली एक काळी तीळ असेल तुमच्याकडे, काली मिरी असेल, तांदूळ, शिवामूठ म्हटली मी, शिवामूठ, असं सगळं साहित्य तुमच्याकडे जी जी सामग्री आहे व्रताची आपल्या सामग्री हे करून महादेवांना अर्पण करायचे आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तो प्रसाद घेतलेला आहे तो पण तिथे सगळं साहित्य तुम्ही आधी पुढे ठेवून द्यायचं. पुष्प घ्यायचे, हे सगळं साहित्य तुम्ही तिथे ठेवून दिलं. त्यानंतर मग तुम्हाला घ्यायचं आहे ते 16 सोमवार कथेचं पुस्तक. आता त्याच्यातनं आपली पूजा झाली, तुमचा अभिषेक सगळं झालं की त्याच्यानंतर ते कथेचं पुस्तक घ्यायचं. त्याच्यामध्ये दिलेली आहे 16 सोमवारची कथा. ती सगळी कथा तुम्हाला वाचून घ्यायची. त्याच्यामध्ये ती सगळी कहाणी वाचून घ्यायची, कथा वाचून घ्यायची. ती कथा वाचून झाल्यानंतर तुम्ही धूप दीप दाखवून आरती करून महादेवांना तो नैवेद्य अर्पण करायचा. नैवेद्य कोणता? तो आपण जो 3 चुरम्याचे जे लाडू तयार केले किंवा 3 भाग केलेले आहेत आपण, ते त्यांना अर्पण करायचे. ते अर्पण केल्यानंतर तुम्हाला जर का एखादं फळ त्यासोबत जर का ठेवायचं असेल तर तुम्ही केळी ठेवा. म्हणजे आपण केळी कशासाठी ठेवायची आता त्यासोबत, कारण मी तुम्हाला बोलली आधीच की तुम्हाला जर का मध्ये गॅप आला तर तुम्हाला ते फळ पण खाता यायला पाहिजे, म्हणून मग मी फळ पण अर्पण करायची. जेव्हा मी हे 3 प्रसाद अर्पण करायची तेव्हा मी 3 केळी पण घ्यायची, 3 केळी ठेवायची. म्हणजे आपल्याला जर का मधल्या गॅपमध्ये जर का उपवासाला जर का अडचण वगैरे काही आले तर आपण तेव्हा ते फळ म्हणून ग्रहण करून घ्यायचं बुवाचं. तर ते फळ पण ग्रहण करून घ्यायचं त्यासाठी ठेवायचे. तसे मी 3 केळी ठेवायची आणि आपले प्रसादाचे 3 लाडू असायचे चुरम्याचे, ते 3 लाडू हे असं ठेवलं तिथे. म्हणजे तो प्रसाद आपल्या आरती वगैरे झाली, धूप वगैरे झाली, आपली सगळ्यांनी घरातल्यांनी पण आरती देऊन द्यायची. सगळी व्यवस्थित आरती वगैरे झाली. कपूर वगैरे पण करायचा आरतीनंतर, कर्पूर गौरम, कपूर वगैरे पण पेटून घ्यायचं. सगळ्या घरामध्ये आरती फिरवून घ्यायची. त्याच्यानंतर आपली व्हायचं पाया वगैरे पडून घ्यायचे, साष्टांग नमस्कार करून घ्यायचा. त्याच्यानंतर उठून जायचं, थोड्या वेळ थांबायचं. तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल
त्याच्यानंतर थोडा वेळ वेट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही जो प्रसाद ठेवलेला आहे तिथे तो एक भाग महादेवांना अर्पण राहू द्यायचा, ते 2 भाग उचलून घ्यायचे। एक भाग हा घरातल्यांना प्रसाद म्हणून द्यायचा असतो, तो तुम्ही घरातल्यांना प्रसाद म्हणून द्या आणि एक भाग आहे तो तुम्ही स्वतः ग्रहण करा। तर त्यातले आपण 2 भाग घ्यायचे आहे, तर 2 भागांमधून तुम्ही एक भाग घरातल्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे। सगळ्यांना, लहान मोठ्या सगळ्यांना चालतो तो, तर तुम्ही तो सगळ्यांना द्या आणि एक भाग तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे। अशी होती 16 सोमवार व्रताची पूर्ण विधी। त्याच्यानंतर आता उद्यापन करायचं आहे, तर उद्यापन कसं करायचं, दुसऱ्या दिवशी तुम्ही काही पण भोजन करा, तुम्हाला सगळं चालेल, फक्त त्याच दिवसाचं असतं ते व्रताचं, त्याच दिवशी फक्त तुम्हाला दुसरं काही खायला चालत नाही आणि मिठाचं सेवन अजिबात करायचं नाही आणि त्या दिवशी क्रोध पण करायचा नाही किंवा आपल्या मनात असं वाईट विचार वगैरे काहीच आणायचे नाही। त्या दिवशी एकदम शुद्ध राहायचं किंवा निर्मळ मनाने राहायचं आणि हसतमुख राहायचं सकाळपासून रात्रीपर्यंत डायरेक्ट। तरी झालं आता उद्यापनाचं। उद्यापनाला पण असं म्हटलं जातं की सोड्या जोडपांना जेवणाला सांगायचं किंवा त्यांना वस्त्रदान द्यायचं किंवा त्यांना अजून काही काही वस्तू असतात किंवा आता लेडीज राहिली तर त्यांना सुहागंच्या वस्तू द्यायच्या का, हे खूप सारे प्रश्न आपल्या मनात असतात। तर 16 सोमवार व्रताचं उद्यापन तुम्ही सोड्या जोडप्यांना सांगून पण करू शकता। मी सोड्या जोडप्यांना पण सांगितलं होतं, त्यांना टोपी, रुमाल आणि वस्त्र, साडी वगैरे दिली होती आम्ही सोबत, हे आम्ही ओटी पण भरली होती मी आणि, तर तुम्ही असं पण देऊ शकता किंवा तुमच्यानी पॉसिबल नसेल, आता प्रत्येकाची परिस्थिती ही सेम नसते। आता माझी इच्छा होती म्हणून मी ते केलं, तेव्हा खूप इच्छा होती आमची द्यायची की आपल्याकडे कोणीतरी यायला पाहिजे, म्हणजे आपल्याकडे ते सोडा जोडपे येतात, म्हणजे ते शिव पार्वतीच्या रूपात येतात। त्यासाठी मग आम्ही ठेवलेलं ब्राह्मणांना सांगायचं, ब्राह्मण तुमचे यज्ञ करून घ्यायचा आपल्याने, जर का सोडा जोडप्यांना जर का तुमच्यानी जेवण वगैरे घालणं पण नाही झालं, फक्त यज्ञ करून घ्यायचा घरात ब्राह्मणांना सांगून, फक्त यज्ञ करायचा आणि मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे 5 शेरचा उपवास असतो, हा शेर घ्यायचे असतात शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी। 5 शेरचा नैवेद्य द्यायचा असतो, तो चुकूनही सोडायचा नाही। ब्राह्मण लोक सांगतात आपल्याला की तुम्ही हे जेवण पण दिलं तरी पण चालेल, पण 5 शेरचा प्रसाद तुम्ही करायचा म्हणजे करायचा, त्याच्याशिवाय आपल्याला उद्यापन लागू पडणार नाही। त्यासाठी मग तुम्ही 5 शेरचा, तर जसं तुम्ही दर सोमवारी करायचे त्याच्यात गुळ घालायचे, तूप घालायचे, तसाच हा 5 शेरचा प्रसाद पण तसाच करायचा आहे आणि तोच सगळ्यांना, तुम्हाला जर का सोडा जोडप्यांना जेवणाला सांगण्याचं पॉसिबल होत नसेल तर तुम्ही 17 जागेवर किंवा 17 घरांमध्ये जाऊन तो तुम्ही प्रसाद वाटून द्यायचा आहे, 17 जागेवर। म्हणजे आपल्याकडे सोडा जोडपे बाहेरून आले असतात आणि एक असतं ते आपलं घर, तर अशी 17 जागा होतात ना त्यासाठी मग 17 जोडप्यांना 17 जागांवर जाऊन आपण तो प्रसाद घरोघरी देऊन यायचा आहे। त्यांना सांगून द्यायचं की आमचा 16 सोमवारचा प्रसाद आहे, त्या प्रसादाला कोणी नाही म्हणत नाही, कारण प्रत्येक जण पहिलेच घाबरलेला असतं की हे उपवासचं नियम कडक आहेत असं, म्हणून सहसा करून कोणी त्या उपवासांना पकडत नाही, या व्रताला कोणी पकडत नाही सहसा करून। तर काही एवढं कठीण नसतात, जसे पशुपतीचे व्रत आपण पकडतो ना त्याच प्रकारे आहेत, फक्त याच्यात थोडीशी नॉर्मल चेंजेस आहेत, ते तुम्हाला मी आता सांगितलेले आहे। त्यानंतर इनवर जाऊन तुम्ही प्रसाद हा वाटून द्यायचा आहे। झाले आता तुमचे 16 सोमवारचं उद्यापन पण झालं आणि ते पण झालं। फक्त ब्राह्मणांकडून तुमच्यानी जर का जेवण नाही झालं 16 जणांना, तर तुम्ही घरी फक्त होम हवन करून घ्यायचं। तर कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम। माझ्याकडे जेवढी माहिती होती किंवा मी माझा अनुभव सांगितलेला आहे तुम्हाला की मी उपवास पकडायची तेव्हा कशी कशी नियम पाळायचे किंवा कसे केलेले आहेत ते, आता तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करता जाऊ नका प्लीज, खूप रिक्वेस्ट आहे तुम्हाला। तर चला मग भेटू अशात आता नवीन व्हिडिओ।